नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर ॲनिव्हर्सरी स्पेशल मी नवीन रेसिपी बनवायचं ठरवलेलं आहे. तर चला तर पाहूया व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे. तर इथे मी 2 ते 3 बटाटे घेतले आणि ते कुकरला उकडून घेतले. तर छान असे उकडले, साल काढून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या साहाय्याने मॅश करू शकता. जर मॅशर नसेल तरीही काही टेन्शन नाही. बघा, आपल्याकडे रवी असते ना, त्या रवीनं असं छान असं मॅश करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही मॅश करून घेऊ शकता. तर ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट होते, खायला खूपच भारी लागते. तर बघा, त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल तापल्याच्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे 1 चम्मच आणि त्यानंतर मोहरी तडतडली की लगेच आपल्याला 1 चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे. तर बारीक चिरलेला कांदा आपल्याला छान असा परत करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता इथे मी लसूण पेस्ट टाकलेली आहे. तर इथं साधारणतः 3 ते 4 लसूण पाकळ्याची इथे मी पेस्ट टाकलेली आहे. भाजी थोडी आहे म्हणून मी पेस्ट थोडी कमी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं. तर ही कढीपत्त्याची पानं छान असे तेलात फ्राय झाली की लगेच आपल्याला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा तेलामध्ये छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहे. आणि आता आपल्याला इथं अर्धा चम्मच हळद पावडर घालून घ्यायचं आहे. तर हळद पावडर घातल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. मसाल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. तर यामध्ये मी 1 चम्मच धना पावडर घातलेला आहे. धना पावडर हे बटाट्याच्या भाजीला आवश्यक आहे, त्यामुळे भाजी खूप छान होते. आणि इथे मी 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे. हिरवी मिरची टाकलेलीच आहे स्वादानुसार, तर तरी पण थोडंसं लाल तिखट टाकलं आणि 1 चम्मच गरम मसाला टाकला. तर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान तेलामध्ये मसाले परतवून घ्यायचे आहे. लगेच बटाटा टाकून घ्यायचा आहे. मॅश केलेला बटाटा आता आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर छान असं आपल्याला इथं हा मॅश केलेला बटाटासुद्धा कढईमध्ये छान असा एकजीव करायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी सोपीच आहे आणि लहान मुलं हे बटाट्याची भाजी म्हटलं की आवडीने ही रेसिपी खातात आणि झटपटही होते बनवायला. खायला खूप छान लागते, खूप भारी लागते. नवीन रेसिपी आहे, तर ही रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता भाजीमध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये भरपूर सारा कोथिंबीर घालायचा, म्हणजे भाजीला छान अशी चव येते, टेस्ट येते. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे. तर आपण इथे झाकण ठेवून घ्या. तर 2 मिनटाच्या नंतर लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आणि बघा, छान अशी वाफ आलेली आहे. तर इथं आपली भाजी तयार आहे. तर मी ताटात काढून घेतलेली आहे थंड करण्यासाठी. एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. आणि मैदा घेतल्याच्यानंतर इथे मी थोडासा ओवा घेतला, म्हणजेच अजवाईन. ते हातावर असं क्रश करून घालायचं, म्हणजे पिठामध्ये सुगंध छान येतो. तर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं घालायचं आहे, पाव चम्मचभर. आणि खायचा सोडा टाकायचा आहे, किंचितसा सोडा टाकलेला आहे मी. आणि इथं ते मोहन गरम करायला ठेवलेलं होतं, तर ते मोहन 1 चम्मचभर टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे. आणि छान असं चमच्यानं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झालं की लगेच आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. तर तो गोळा फार असा पातळही नाही आणि फार असा घट्ट नाही, मीडियम पद्धतीचा आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे. तर हा घट्टसर गोळा मळेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल, तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकन आहे, म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा. तर इथं आपला गोळा मळून झालेला आहे. तर आता आपण रेस्ट करण्यासाठी 5 मिनटं साईडला ठेवणार आहे. 5 मिनटाच्या नंतर बघा, मऊसूद असा नरम झालेला आहे. आता आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे मी मैदा घेतलेला आहे प्लेटमध्ये. तर इथे साईडला भाजी काढून घेतलेली आहे. तर लहान मुलांना जर बनवायची असेल तर त्यामधल्या हिरव्या मिरच्या काढून घ्या, म्हणजे ते खाता वेळेस तोंडामध्ये लागणार नाहीत. आतमध्ये जर मिरची लागली तर मुलं खात नाहीत. जर मोठ्यांना बनवायची असेल तर मिरची ठेवली तरीही चालेल.
ही पूर्णपणे तुमची आवड आहे. तर इथे मी थोडंसं मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघा इथे मी अशी गोल अशी पाती लाटलेली आहे. हाताच्या साह्याने लाटण्यानं लाटायची गरज नाही. तर बेलन लावायची अजिबात गरज नाही, हातानंच करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने 2 बोटाच्या मदतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. म्हणजेच त्यामध्ये आता आपल्याला थोडीशी भाजी भरून घ्यायची आहे चमच्याच्या साह्याने आणि आपल्याला पूर्ण बाजू इथं बंद करायची आहे. जसं आपण मोदक भरतो ना त्याच पद्धतीनं तशाच कळ्या द्यायच्या आणि असं गोल फिरवून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे आणि असं गोल बनवून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे. तर तुम्ही बघू शकता गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. भाजी अजिबात बाहेर निघाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्णपणे बंद करून घ्यायची. अशा पद्धतीचा इथे गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीचे आपल्याला इथे सर्व गोळे तोडून घ्यायचे असे थोडे थोडे आणि थोडासा गोळा घ्यायचा हातावर, असं दोन्ही हाताच्या साह्याने याची अशी पाती करून घ्यायची आहे. बघा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघत आहे त्याच पद्धतीची अगदी सोपी आहे करण्यासाठी ही रेसिपी. तर असं गोल गोल करून घ्यायचं आहे दोन्ही अंगठ्याच्या साह्याने आणि 2 बोटाच्या मदतीने. तर बघा आता त्यामध्ये थोडीशी भाजी भरून घ्यायची आहे. थोडी भाजी भरायची आहे आणि आता हे पूर्ण बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर बघा आहे ना, अगदी सोपी पद्धत आहे बनवण्यासाठी, इझी आहे. पूर्ण असं इथं याचं जे साईडचं समोरचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं, नाहीतर तर भाजी बाहेर येण्याची शक्यता असते. तर बघा असं गोलाकार आकारामध्ये हातावर असं छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जसं आपण आलू बोंडा करतो ना त्या पद्धतीचं. तर बघा छान असं. तर आता आपण इथं सर्व असं बनवून घेऊयात अशा गोलाकार आकारामध्ये. तर बघा पुन्हा परत तीच क्रिया मी तुम्हाला दाखवत आहे परत की लक्षात येण्यासाठी. बघा अगदी सोपीच आहे म्हणून परत एकदा दाखवते ही. तर अशा पद्धतीने आपण सर्व इथं बनवून घेऊयात. तर बघा इथे सर्व बनवून झालेले आहे. तर इथे मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि आप्पे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला हे एक एक यामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर अगदी भारी रेसिपी होती, खायला जबरदस्त लागते. एक वेळेस बनवलं तर नेहमीच बनवसाल अशी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मला सपोर्ट करण्यासाठी. तर बघा आता झाकण ठेवलं आहे आणि एका साईडनं छान असे आपल्या इथे भाजून झालेले आहे. तर आपण याला आता पलटी मारून घेणार आहोत. तर इथे मॅगी खायचा जो चम्मच असतो ना त्या काटेरी चम्मचने इथे पलटी मारत आहे, म्हणजे ते पलटी मारण्यासाठी सोपे जातात. तर बघा एका साईडनं छान असे परतून झालेले आहेत, मस्त टम्म असे फुगतात, खायला मस्त लागतात, टेस्टी लागतात. नाश्त्यासाठी तुम्ही ही बनवू शकता किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला इव्हिनिंग टाईमला भूक लागलेली असेल किंवा मध्यंतरी एखाद्या वेळेस काहीतरी नवीन खावंसं वाटलं असेल तर त्यावेळेस ही नक्कीच बनवून बघा. आणि तुम्ही लहान मुलांना हे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. लहान मुले हे आवडीने खातात. जर एखाद्या वेळेस मुलं तुमचे जेवण करत नसतील तर त्यावेळेसही तुम्ही बनवू शकता. आता परत मी दुसऱ्या साईडसाठी सुद्धा झाकण ठेवलेलं आहे. तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे, भारी झाले, जबरदस्त दिसत आहे. नवीन रेसिपी आहे, खायला खूप मस्त लागते. तर तुम्ही या रेसिपीला काय म्हणता मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तुमच्या भागामध्ये काय म्हणता आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ते जाणून घ्यायला मला फार आवडेल. तर बघा खूपच छान झालेली आहे, मस्त टम्म असे फुगलेले आहे, खायला जबरदस्त लागतात, दिसायला खूपच भारी दिसत आहे मस्त. तर आता आपण हे एका याच्यामध्ये काढून घेऊया. तर बघा भारी झाले हा नाश्त्याचा पदार्थ. तर आज आम्ही ॲनिव्हर्सरी स्पेशल हा पदार्थ आवडीने खाल्लेला आहे, आमच्या आवडीचाच आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. बघा मी तोडून दाखवते, खूप मस्त झालेला, भारी झालेला आहे, खुसखुशीत. ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.